पहिला शॉट, पहिला सीन त्याच्या मेमरीज काय आहेत? कसा होतो? पहिला प्रोमो आम्ही शूट केला आणि तेव्हापासून एक कॉन्फिडन्स आला की समजा लोक म्हणतात की उजवा पाय पुढे टाकणं, पण तो पाऊल टाकल्यानंतर काय होतं ते माझ्या लक्षात आलं, कारण माझ्या प्रोमोचा पहिला शॉट पायाचा होता. तेव्हा मी असं ठरवलं की आता पुढचे जे काही प्रोजेक्ट्स कुठले असतील तसं म्हटलं तरी सुद्धा चालेल. कदाचित असं असेल की त्याच्यामध्ये जे काही विघ्न येणार होती, जे काही ऑब्स्टॅकल्स होते ते कदाचित त्या पायाने लाथडले गेले आणि चांगल्या ठिकाणी पाऊल टाकलं गेलं. टीमवर्क आहे शेवटी हे, आणि माझ्या ह्या पूर्ण टीममध्ये माझी ही टीमसुद्धा फार महत्त्वाची आहे. म्हणजे माझे रसिक प्रेक्षक त्यांनीसुद्धा तेवढाच साथ दिला, कारण 900 एपिसोड किंवा त्याच्या पुढचा पल्ला आणि 3 वर्ष असं आपण धरूया, हा फार कमी लोकांना बघायला मिळतो. फार कमी लोकांना 200 किंवा 300चे केक कापायला मिळतात, पण आम्हाला 900चा केक कापायला मिळाला हे आमचं फार मोठं भाग्य आहे. प्रत्येकाला असं वाटतं की आपण एखाद्या चांगल्या चॅनलवर काम करावं, आणि झीसारखा समजा प्लॅटफॉर्म मिळाला तर कोणाला नको आहे, तो आम्हाला निश्चितच सगळ्यांना मिळाला. कोठार विजनमध्ये प्रत्येकाची एक इच्छा असते की आपल्याला जाऊन त्या तिकडे काम करावं, तर ती आम्हाला महेश सरांनी चांगली संधी दिली. त्या संधीचं कदाचित सोनं झालं असेल असं मला सांगावंसं वाटतं सरांना, कारण प्रत्येकाने इथे फार मेहनत घेतलेली आहे. कंडिशन कशाही असल्या तरीसुद्धा कॅमेरासमोर कुठलीच कंडिशन दिसायची नाही. कॅमेरासमोर फक्त आणि फक्त परफॉर्मन्सच दिसायचा. त्यामुळे प्रत्येक कलाकाराचं, प्रत्येक युनिटमधल्या प्रत्येकाचं कौतुक की त्या कुठल्याही कंडिशनमध्ये असो, ऊन पाऊस थंडी काही असो. अक्षरशः मी ऊन पाऊस आणि थंडी हे तिन्ही गोष्टी अनुभवून शूट केलेलं आहे, पण अख्खं युनिट सतत झटत होतं त्यासाठी. आणि काय सांगणार, सातच्या आत घरात ही संकल्पना ह्या खऱ्या अर्थाने खरी झाली असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे मी जिथे जिथे जातो तिथे मला लोक ओळखणारीच भेटतात. त्याच्यावरनं लक्षात येतं की 7 वाजता लोक सगळी कामं बाजूला ठेवून टीव्हीच्या समोर राहतात आणि खंडेरांचा जागर ते स्वतः करतात. अजून काय सांगणार, बस एवढंच म्हणतो की आम्ही ही सिरियल संपवत नाही आहोत, ही सिरियल बंद होत नाही आहे, तर ह्या सिरियलचं चांगल्या पद्धतीने विसर्जन केलं जात आहे.